नमस्कार. होळणांते प्राथमिक आरोग्य केंद्रात टीबी मुक्त अभियान अंतर्गत रुग्णांना पोषण आहाराचे वाटप. स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनचा उपक्रम. जाणून घेऊया सविस्तर माहिती. शिरपूर तालुक्यात सामाजिक कार्यात तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेले अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या स्मरणार्थ होळणांते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टीबी मुक्त आरोग्य अभियान अंतर्गत येथील रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या व्यवस्थापक श्रीमती सोनिया बसीन यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले विविध उपक्रम तसेच आरोग्य क्षेत्रातील संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली. तसेच येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार जैन यांनी अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित उपक्रमाचे स्वागत करून सिकल सेल व टीबी मुक्त अभियान संदर्भ माहिती दिली. कार्यक्रमास समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांच्यासह अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी व होळणांते प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. संपादक योगेश पाटील, वंदे भारत न्यूज अपडेट, शिरपूर. या फाउंडेशन तर्फे मोफत पोषण आहार वाटप करत असतो. ठीक आहे. याचा उद्दिष्ट एकच आहे की जेणेकरून तुमचा जो आजार आहे त्याच्यामध्ये तुमचं इम्युनिटी वाढायला पाहिजे, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल आणि एकदा तुम्हाला सवय लागली कोणत्या प्रकार आहार आपण घ्यायला पाहिजे त्या अनुषंगाने जसं तुमची इम्युनिटी वाढेल तसं तुमची रोगप्रतिकार शक्ती त्या आजाराच्या बाबतीत तेवढी वाढेल आणि तो आजाराचा नायनाट आपण करू शकतो. उनकी हमेशा से यही सोच रही है कि कोई भी गांव के किसी भी घर में कोई भी बीमारी ना हो, चाहे वो लेडी हो, चाहे जेंट्स हो, चाहे बच्चे हो, वो हमेशा इसी उसमें काम करती आई हैं कि मुझे हर घर से हर बीमारी को दूर भी करना है. हम लोग लेडीज़ के लिए भी बहुत शुरू से काम करते आए हैं. जो लेडीज़ की पीरियड्स की प्रॉब्लम है या कोई और लेडीज़ की प्रॉब्लम रही है उसके हमारे बहुत कैंप होते रहे हैं. ब्रेस्ट कैंसर, सर्वाइकल कैंसर की भी हम लोग टेस्टिंग करते हैं, उनका फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन वो सब प्रोवाइड करते हैं. आगे अगर उनको कहीं रिफर करना हो चाहे नासिक या बॉम्बे तो वहाँ पे भी हम उनको भेजते हैं. ऐसे बहुत सारे भर्ती प्रोजेक्ट हैं जो द्वेता दीदी के अंडर में चलते हैं.